पुणे शहरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बारामती लोकसभेचं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आल्या होत्या तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। ज्या स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवलं जात होतं तेथील सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद झाले। हा प्रकार लक्षात आल्यानंतर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून काहीतरी काळभैर केलं जाऊ शकतं अशी शंका खाबिया यांनी व्यक्त केली आहे। नाही, ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची एक यंत्रणा या ठिकाणी आहे, जिथं आमचे प्रतिनिधी बसलेले असतात आणि त्यांना 10:29 पासून ते दिसणं बंद झालं तर त्यांच्या मनात शंका आली। त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। पोलीस म्हटले आमच्याकडे काही नाही, तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा त्यांना सांगा किंवा आरोंना तुम्ही तुमच्या सांगा। मग यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला, इलेक्ट्रिशियनला साधला, तिथला तो टेक्निशियन आहे त्याला साधायचा प्रयत्न केला, पण ते कोणाचे नंबर आहे तिथे नाही आणि काही नाही, त्यामुळे ते काही कळलं नाही। पण 43 मिनिटं जवळपास तो स्क्रीन बंद होता। त्याचा अर्थ दोन असू शकतात की टेक्निकली स्क्रीन बंद होता ते सीसीटीव्ही फुटेज बंद होता। आता आम्हाला कळलंय की ते टेक्निकली तो स्क्रीन बंद होता। आम्हाला असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला सगळं फुटेज देतो, पण जर हे सुरुवातीपासूनच प्रिकॉशन घेतली असती तर ही वेळच नसते आली। कुठल्या कंपनीला हे काम दिलं, त्या माणसांची जबाबदारी नाही का इथं थांबायची? त्याचं टेक्निशियन इथं का नव्हता? त्याचं इलेक्ट्रिशियन इथं जागेवर का नव्हता? वास्तविक इथं महत्त्वाची जबाबदारी असताना हे कॉन्ट्रॅक्टर अशी चूक कशी करू शकतात, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे। दरम्यान माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर खुलासा केलाय। इलेक्ट्रिशियन काम करत असताना चुकीने वायर काढली गेल्यामुळे डिस्प्ले बंद झालं होतं, मात्र त्या कालावधीत सीसीटीव्ही यंत्रणा ही सुरूच होती असे निवडणूक अधिकारी असलेल्या कविता द्विवेदी यांनी सांगितलं। कविता द्विवेदी काय म्हणाल्या तुम्हीच पहा। नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही। धन्यवाद।